नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतो आहोत स्टार प्रवाहावरील नवीन मालिका लपंडाव याचा एपिसोड रिव्ह्यू. तर प्रेक्षकांनो, आज म्हणजे 18 नोव्हेंबरच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की खूप मोठा ट्विस्ट आलाय आणि सखीला आता या विक्रमने किडनॅप केलंय, जो सखीच्या स्वयंवरापासूनच तिच्या मागावर आहे आणि तिच्या प्रॉपर्टीच्या सुद्धा. तर विक्रमने आता तिला लग्नाच्या दिवशी पळवलंय आणि यात विक्रमची मदत सखीच्या काकांनी केली आहे. तर विक्रमने आता रणकेश्वर बाबाचा एक लुक क्रिएट केला असतो सखीला किडनॅप करण्यासाठी आणि एक ॲम्ब्युलन्स घेऊन आला असतो तो. तर होतं असं, आता सखीच्या काकूने सांगितल्याप्रमाणे सखी आता बाहेर जात असते रणकेश्वर बाबाला भेटायला आणि त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी. कारण तिच्या काकूने सांगितलं असतं की सखीचे जे वडील असतात ते या रणकेश्वर बाबाला खूप मानत होते. तर कान्हा बाहेरच असतो, एक फोन आला असतो त्याला, तर नेटवर्क प्रॉब्लेम असतो म्हणून. पण आता सखीची त्याची चुकामुक होते आणि सखी आता बाहेर येते आणि तिला आता दिसतो विक्रम, जो असतो आता रणकेश्वर बाबाच्या अवतारामध्ये. तर आता सखीची आणि विक्रमची भेट होते. तर इकडे आता मध्ये आल्या आल्या कान्हा विचारतो आता कुल्फीला की ए कुल्फी, तुझी सखीदी कुठे आहे? तर आता कुल्फी म्हणते सखीदी तर खाली आली होती. तितक्यात आता सखीचे जे लहान काका असतात त्यांना सुद्धा आता जे लाड करत असतात सखीचे खूप, त्यांना आता कान्हा विचारतो की सखी कुठे काका? तर आता हे सांगतात की ती इथेच होती ना, आणि ते कुल्फीला विचारतात की कुठे गेली, बाहेर वगैरे गेली आहे का ग सखी? तर त्यावर आता कान्हाच उत्तर देतो आणि म्हणतो नाही नाही, मी जस्ट बाहेरूनच आलोय, तर मला तर नाही दिसली सखी, इथेच कुठेतरी असेल. तितक्यात आता सरकार येते तिथे आणि यांना विचारते की काय झालंय म्हणून. तर कान्हा म्हणतो की नाही नाही, काही नाही झालं आणि आलोच मी असं म्हणत आता कान्हा जातो सखीला तिच्या रूममध्ये शोधण्यासाठी. पण सखी तिथे सुद्धा नसते. तर कान्हा आता फोन वगैरेवर रिंग करून बघतो सखीच्या. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. तर त्यानंतर आता हा जो विक्रम असतो, जो रणकेश्वर बाबाच्या अवतारात असतो, हा सखीला म्हणतो की सखी, मी तुझं स्वयंवर बघितलं, बरीच चांगली मुलं होती, पण तू कान्हाला का निवडलंस? तर आता त्यावर सखी म्हणते हो, कारण तो सगळ्यांमधनं हुशार निघाला आणि माझी निवड योग्य आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. हा विक्रम आता मनात म्हणतो की हा कान्हा किती हुशार आहे हे लवकरच कळेन. तर सखी म्हणते आता या विक्रमला की पण बाबा, आज तुम्ही खास मला आशीर्वाद देण्यासाठी इथे आलात, खूप खूप थँक्यू. सखी आता पाया वगैरे पडते. तर आता बघा हा विक्रम काय करतो, हा आता सखीला एक प्रसाद देतो ज्यामध्ये त्यांनी शुद्ध करायची औषध टाकली असते. तर हा म्हणतो की तुझं पुढचं आयुष्य सुखात समृद्धी जावं म्हणून मी तुझ्यासाठी प्रसाद घेऊन आलो, ही देवाचा प्रसाद. तर सखी आता प्रसाद हाती घेते, उघडून बघते तर त्यात लाया फुटाणे असतात. तर आता सखीच्या लक्षात येतं की तिला तर उपवास आहे. तर सखी म्हणते बाबा, मी हा प्रसाद नाही खाऊ शकत, मला उपवास आहे. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि कान्हा शोधत शोधत सखीच्या खोलीत येतो आणि आवाज वगैरे देतो. तर सखी तिथे नसते आणि कान्हा फोन लावून बघतो सखीला, तर तिचा फोन सुद्धा तिथेच असतो. आता कान्हा स्वतःला म्हणतो की यांचा फोन तर इथे आहे, मग ह्या कुठे आहे? आणि इकडे आता जो विक्रम असतो, जो बाबा बनला असतो, तो आता विचारतो सखीला की का नाही खाऊ शकत? तर सखी सांगते की तिचा उपवास आहे म्हणून. तर विक्रम म्हणतो की अगं सखी, हा देवाचा प्रसाद आहे, उपवासाला चालतो आणि प्रसादाला नाही म्हणून आहे, खाऊन घे ग, तुझं भलंच होईल. तर त्यावर आता सखी विश्वास ठेवते विक्रमवर आणि खाऊन घेते तो प्रसाद. आणि प्रसाद खाल्ल्या खाल्ल्या आता सखीला गुंगी चढते आणि तिला चक्कर येते. तर हा विक्रम लगेच सखीला उचलतो आणि मागच्या डिक्कीत टाकतो. इतक्या समोरून आता कान्हाचा जो मित्र असतो किरण, तो हार घेऊन आलेला असतो. कारण तो हार चाळीत विसरला असतो, त्यामुळे तो तिथे येतो आणि त्याने गाडी समोरच लावली असते ॲम्ब्युलन्सच्या. ॲम्ब्युलन्सची गाडी या विक्रमने आणलेली असते, त्या गाडी समोरच आता त्यांची गाडी उभी असते. तर इकडे आता कान्हा धावपळ करत सखीच्या खोलीतून खाली येतो. तर सखीचे काका विचारतात कान्हाला की सखी आहे ना वरते, आहे ना ती? तर आता कान्हा म्हणतो की नाही, मी वर जाऊन आलो, बघितलं, पण त्या त्यांच्या खोलीत सुद्धा नाहीये, पण मी बघतो बाहेर. हा जो सखीचा दुसरा काका असतो परशुराम, जो बदमाश असतो आणि त्याचा हात असतो किडनॅप करण्यामागे, तो आता कान्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतो. पण त्याला वाटत असतं की विक्रमने त्याचं काम केलं की नाही, त्याच्या कामात अडथळा नको यायला सखीला किडनॅप करण्याच्या. तर त्यावर कान्हा काही ऐकत नाही या काकाचं आणि म्हणतो नाही 2 मिनिटात आलो मी. कान्हा पटकन जातो बाहेर बघण्यासाठी. हा परशुराम सखीचा जो काका असतो तो घाबरू लागतो आता. तर आता बघा हा विक्रम काय करतो, याने किडनॅप वगैरे केलं असतं सखीला आणि कान्हा आता तिला सखीला शोधत शोधत बाहेरपर्यंत येतो. आणि विक्रम पटकन आपल्या ड्रायव्हरच्या सीटवर जाऊन बसतो आणि गप्प असा शांत बसून राहतो. तर त्याला दिसतं की कान्हा आलाय म्हणून समोर. तर हा विक्रम आपली दाढी वगैरे चेक करतो आणि मागे सखीला त्याने लेटवलं असतं, त्यामुळे त्या कान्हाचं लक्ष सखीकडे नाही जात. तर बऱ्याच वेळ आता कान्हा तिथे उभा राहतो आणि इकडे तिकडे बघतो आणि कान्हाचं लक्ष त्यानंतर त्या ॲम्ब्युलन्सच्या गाडीकडे जातं. तर आता विक्रम आपली दाढी वगैरे नीट करतो, त्याला वाटतं की काही निघालाय का वगैरे. तर आता कान्हाला वाटत असतं की किरणची गाडी तिथे उभी आहे म्हणून याला ॲम्ब्युलन्स नाही काढता येत. तर कान्हा आता जी किरणची बुलेट असते ती थोडी समोर करून घेतो. विक्रम तिथनं एकदम स्पीडनं निघून जातो सखीला घेऊन, तिला किडनॅप करून. कान्हा आता विक्रमला गाडी काढ म्हणून इशारा सुद्धा करतो आणि हा आता मनात विचार करतो की कान्हा, तूच माझा रस्ता मोकळा केलास, क्या बात आहे. सखी हरण तर झालं, आता शोधत बस तुझ्या सखीला. आणि त्यानंतर आता या विक्रमने सखीला खूप दूर सुनसान ठिकाणी नेलं असतं. इकडे आता जे गुरुजी असतात, पंडित असतात आलेले लग्नविधी करण्यासाठी, ते म्हणतात की नवऱ्या मुलीला बोलवून घ्या. तर आता सरकार म्हणते उर्मिला काकूला सखीच्या की सखीला बोलून आणा. तितक्यात आता कान्हा येतो आतमध्ये आणि सांगतो मनस्विनीला की सरकार, सखी मॅडम घरात नाहीये. तर सगळ्यांना हे ऐकून धक्का बसतो.
ऐन लग्नाच्या दिवशी लग्नाच्या वेळी सखी कुठे गायब झाली आणि सगळे पॅनिक होतात. तर सरकार धावतच आता कान्हाजवळ जाते आणि आता कान्हा सांगतो की मी तिला सगळीकडे शोधलं, तर त्यांच्या खोलीत नाही आहे, घरात नाही आहे, मी बाहेर सुद्धा बघितलं तर तिथे सुद्धा नाही आहे. तर आता या सरकारला टेन्शन येतं आणि ही आता म्हणते परशुरामला, काय फालतूगिरी आहे ही, अरे परशु फोन कर तिला. तर कान्हा म्हणतो नाही नाही, काही उपयोग नाही होणार याचा, कारण त्यांचा फोन त्यांच्या खोलीतच आहे, सगळं बघून आलोय मी. तर आता दाभाडे मावशींना सुद्धा काळजी वाटू लागते सखीची. दाभाडे मावशी म्हणतात की कुठे गेली असेल आता ही पोरगी. आणि हा आता जो सखीचा परशु काका असतो हा मनात म्हणतो की एव्हा ना विक्रम सखीला घेऊन खूप दूर निघून गेला असणार आहे. तर इकडे काय होतं, जो विक्रम फास्टमध्ये गाडी चालवत असतो तर सखीला जोरात झटका लागतो आणि सखीला जाग येते. तर आता सखी विचारते की मी कुठे आहे. तर हा विक्रम म्हणतो की सध्या तरी तू माझ्यासोबत आहेस, म्हणजे माझ्या तावडीतच आहे असंच समज. तर सखी एकदम उठून बसते आणि सखीला काही समजत नसतं काय चाललंय म्हणून तिच्याबरोबर. तर सखी म्हणते आता या विक्रमला, तावडीत म्हणजे तू नक्की काय केलंयस आणि मी हे तुझ्या गाडीत काय करतेय. तर हा विक्रम आता हसतो आणि म्हणतो रणकेश्वर बाबा उर्फ विक्रम आणि विकीने तुझं हरण केलंय सखी. तर या विक्रमने म्हणजे विकीनेच आता सखीला किडनॅप केलं असतं. आता हे आता सखीला कळतं सगळं की काय सुरू आहे म्हणून. तर हा विक्रम दाढी वगैरे काढतो आणि याची ओळख पटवून देतो सखीला. आता सखीला सगळं फ्लॅशबॅक आठवतो की कसं काय ती भेटायला गेली होती रणकेश्वर बाबाला आणि प्रसाद खाल्ला आणि त्या क्षणी तिला चक्कर आली. आता सखीला सगळं कळालं असतं आणि सखी म्हणते विक्रमला, म्हणजे त्या बाबाच्या गेटअपमध्ये तू होतास. तर हा विक्रम म्हणतो की हो, आणि मी तुला किडनॅप केलंय. काय स्वयंवराच्या दिवशी तू मला नकार दिला होतास ना, पण आज मी तुला माझी करूनच राहील. तर आता हे ऐकून सखी घाबरायला लागते आणि इकडे तिकडे ओरडू लागते हेल्पसाठी. आणि सखी म्हणते आता हेल्प हेल्प, मला वाचवा. तर हा विक्रम हसतो आणि म्हणतो ओरड, अजून जोरात ओरड, इथे तुझा आवाज कोणालाच ऐकू नाही जाणार आहे, ओरड. तर आता ही जी असते सखी खूप प्रयत्न करते गाडी थांबवण्यासाठी आणि विकीला आता जोरात म्हणत असते की विकी गाडी थांबव. त्यानंतर आता सखी आरडाओरडा करू लागते जोरात आणि विकीला असं धक्का देते आणि म्हणते अरे थांबव, गाडी थांबव. तर हा विक्रम सुद्धा आता फ्रस्ट्रेट होतो आणि म्हणतो अगं गाडी थांबव, अगं गप्प बस. आणि सखी आता आरडाओरडा करत असते आणि विकीला गाडी सुद्धा चालवू नसते, त्याला थांबवण्यासाठी ती आता खूप म्हणजे त्याच्या मागे लागली असते. तर आता या विक्रमला गाडी चालवणं सुद्धा सुचत नसतं आणि तो आता सखीला कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. इकडे आता सरकारला कळाल्यावर की सखी गायब झाली आहे, ती आता आरडाओरडा करू लागते. आणि ही आता म्हणते सरकार सगळ्यांना की व्हॉट इज दिस नॉनसेन्स, एवढ्या मोठ्या घरातून सरकारची मुलगी गायब होतीये आणि तुम्हाला कळत सुद्धा नाही. म्हणजे आता ही सरकार सखीच्या काकूंना म्हणत असते हे सगळं. ती आता यांच्यावर ओरडते आणि म्हणते काय झोपला होतात का तुम्ही सगळे. आणि आता परशुरामला म्हणते मनस्विनी की काय रे परशु, तुला का मी फुकटचा पगार देते का. हो सरकार, जी सरकार करतो सरकार, अरे याच्या पलीकडे तरी काहीतरी करत जा, युजलेस. तर बघा आता सखीचा जो हा परशु काका असतो ज्याने हे सगळं घडून आणलं असतं, हा आता म्हणतो मनस्विनीला की पण सरकार, सखी स्वतःहून जर पळून गेली असेल तर. नाही म्हणजे जर तिला लग्नच करायचं नसेल आणि म्हणून ती पळून गेली असेल असं व्हायचं असेल ना, तर होऊ शकते ना सरकार. तर आता प्रेक्षकांना विकीने हे मुद्दामच यासाठी केलं असतं, हा सिनेरिओ क्रिएट करायसाठी, की असं दाखवायसाठी सगळ्यांना की सखीला लग्न नाही करायचं आहे आणि मग लग्न आपोआप मोडून जाईल. तर आता हे ऐकला कान्हा उसळतो एकदम आणि म्हणतो ओ काका काय काय बोलताय तुम्ही. तर आता सखीचा परशु काका म्हणतो की हा यात खोटं काय, म्हणजे सखीला तर आधीपासूनच या कान्हाशी लग्नच करायचं नव्हतं, निमुळात सखीला लग्नच करायचं नव्हतं. तर कान्हा म्हणतो आता याला परत की ओ काय बोलताय तुम्ही, तोंड सांभाळून बोला तुमचं. साखरपुड्यानंतर या घरातच त्यांचं लग्न व्हावं अशी त्यांचीच इच्छा होती. तर आता ही मनस्विनी सुद्धा खूप रागात बघत असते या परशुरामकडे. आणि कान्हा म्हणत असतो तिच्या काकाला की त्या खूप खुश होत्या. या परशुची बायको मीनाक्षी म्हणते की हा म्हणजे फक्त ती दाखवत असती तर समजा खुश आहे म्हणून, आणि म्हणूनच लग्नातून पळून जाण्याचा तिचा जर का प्लॅन असेल तर. आता ही उर्मिला सुद्धा चान्स मारते आणि ही म्हणते हो सरकारांची मुलगी भर लग्नातून पळून गेली. तर सरकार नेहमी या उर्मिलाला बोलत असतात म्हणून आता ही इथे बदला घेते थोडा आणि म्हणते की सखीला काहीच कसं वाटलं नाही असं भर लग्नात लग्न मोडून जायला, आमच्या सरकारांच्या नावाला बट्टा लागलाय. तर आता मनस्विनीला खूप राग येत असतो आणि मनस्विनी या उर्मिलाला काही बोलणार तितक्यात आता कान्हाच म्हणतो या उर्मिलाला की ओ सखीबद्दल बोलताना जरा विचार करून बोला तुम्ही. हा परशुराम म्हणतो कान्हाला की मित्रा लग्न व्हायचंय अजून तुमचं, या घरच्या जावई झाल्यासारखा आवाज चढून बोलू नकोस. आणि हे बघ तुझ्यापेक्षा आम्ही जास्त ओळखतो त्या सखीला. आणि मीनाक्षी म्हणतो हो जर सरकारच्या विरोधात जाऊन जर ती स्वयंवर करू शकते स्वतःचं तर भर मांडवातून पडून तर ती जाऊ शकते. हा परशु सुद्धा म्हणतो की हो बरोबर आहे. तर आता कान्हा या मीनाक्षी काकूला सुद्धा म्हणतो की ओ काकू काय बोलताय, कळताय का तुम्हाला जरा. भलेही तुमच्यापेक्षा मी सखी मॅडमला कमी ओळखत असेल पण एवढं नक्कीच ओळखतो, माझ्यापेक्षा मी त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवू शकतो. आणि म्हणून मी खात्रीनं सांगतोय की जी मुलगी चाळीत आपलं नवीन आयुष्य सुरू करण्याची स्वप्न बघते, आनंदाने बॅग भरते, आमच्या दोघांच्या नावाची मेहंदी हातावर काढते, ती काय अशी भर लग्नातून पळून जाईल, शक्यच नाही आहे हे. तर आता कान्हा सुद्धा सखीच्या थोड्या प्रेमात असतो म्हणून त्याला सुद्धा हे सगळं ऐकवत नसतं सखीबद्दल.
आता लगेच ही सरकार बघत असते कान्हाकडे, म्हणून आता कान्हा थोडा पलटतो आणि म्हणतो हा पण त्या इथे नाहीये, त्यामुळे आपल्याला मान्य करावंच लागेल की त्या कुठेतरी गेल्या, काहीतरी गडबड झाली आहे, नक्की काहीतरी गोंधळ झालाय, पण शोधूया ते काय कुठे गडबड झाली ते. आणि लगेच आता कान्हा म्हणतो सिक्युरिटी गार्ड्सला, आणि त्यानंतर आता कान्हा म्हणतो आपण त्यांना विचारूया सिक्युरिटी गार्ड्सला, त्यांनी बघितलंच असेल जर सखी मॅडम कुठे बाहेर गेल्या असेल तर सखीचे जे लहान काका असतात ते म्हणतात की अरे कान्हा पण गार्ड्स तर इथेच आहे. हे सखीचे लहान काका या गार्ड्सला विचारतात की तुम्ही बघितलं का सखीला जाताना, तर हे दोघंही सिक्युरिटी गार्ड्स आपले मान खाली घालतात. तर त्यानंतर आता सखीचे काका जे असतात ते लहान काका ते म्हणतात ए तुमची ड्युटी तर बाहेर आहे ना, मग तुम्ही आत काय करताय. तर प्रेक्षकांनो या परशुरामनेच या दोघांना सिक्युरिटी गार्ड्सला आत सांगितलं असतं यासाठी, जे हा विकी आरामात सखीला पळून नेऊ शकेल त्यासाठीच. तर आता हे जे दोघं सिक्युरिटी गार्ड्स असतात हे आता घरातल्या वेटरवर नाव टाकतात की आम्हाला संदीपने सांगितलं होतं मध्ये येऊन ड्युटी करायसाठी. तर या परशुला वाटत असतं की हा वाचलाय, पण नाही प्रेक्षकांनो, आता संदीप परशुरामचं नाव सांगून देतो. ते सहजच नाही सांगत. आता कान्हा विचारतो, धमकावतो याला, सांग गार्ड्सला तू आत याला का सांगितलं. हा संदीप म्हणतो कारण तसं मला करायला सांगितलं. आणि त्यानंतर हा संदीप बोट दाखवतो परशुरामकडे आणि सगळेजण आता परशुरामकडे वळतात. इथे आता परशुरामची पोल खोल झाली असते आणि हा खूप घाबरायला लागतो, आता थरथर कापायला लागतो. आणि त्याचबरोबर आता याची बायको मीनाक्षी सुद्धा घाबरू लागते. तर कान्हा सुद्धा आता हे ऐकून खूप राग आला असतो त्याला आणि तो म्हणतो आता सरळच रागातच या परशुरामला की गार्ड्सला तू आत का बोलावलंस. हा गप्प बसतो आणि घाबरतो परशुराम. तर सरकारच तर समोर येते आणि या परशुला परत विचारते का सांग का केलंस तू असं, परशु सांग. आणि असं म्हणत होता सरकार त्याच्या अंगावर त्याला मारायसाठी धावते, तिचा राग कंट्रोल करते. आणि प्रेक्षकांनो आजचा भाग इथेच संपतो. तर बघूया प्रेक्षकांनो आता सखी तिची सुटका या विकी पासून कसं काय करते. गाडीतून उडी वगैरे मारते की कान्हाच तिला वाचवतो, कारण उद्याच्या भागात आपल्याला दाखवलं आहे की कान्हा आणि सखीचं लग्न झालंय, पण आता तिला वाटत असतं की तिचं नवीन आयुष्य ती चाळीत सुरू करणार आहे. पण तसं काहीच होत नाही. कान्हा आणि सरकारमध्ये डील झाली असते की कान्हा घर जावई म्हणून राहणार आहे म्हणून. तर कान्हा एक चक्कर मारून आता सखीला लग्न झाल्यावर तिच्याच बंगल्यात तिच्याच घरी आणतो आणि सखीचा विश्वासघात होतो. तर बघूया प्रेक्षकांनो काय होणार आहे येणाऱ्या भागामध्ये. तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या अशा एका अजून धमाकेदार एपिसोड सोबत लपंडावच्या. तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद.